चंदगड मतदार संघ आणि या चंदगड मतदारसंघातून आता निवडणुकीचं वारं आता जोरात सुरू झालेलं आहे. प्रचार जोरात रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि चंदगडची ही पंचरंगी लढत होणार आहे. खरं तर 17 उमेदवार आहेत आणि 17 उमेदवारांमध्ये 5 हे मातब्बर असे उमेदवार आहेत आणि यामध्ये खरी लढत ही 3 पाटलांच्या मध्ये होणार आहे. आपण शिवाभाऊंच्या रणरागिणी जे आहेत सह्याद्री देसाई यांच्याशी थेट जाणून घेऊया की प्रचार कसा आताही या ठिकाणी चाललेला आहे, की तुम्ही भाऊंच्या सोबत आहात. तर भाऊंचा प्रचार चंदगड, आजरा आणि गडिंग्लज या तिन्ही तालुक्यामध्ये काय सांगू शकताय? प्रचार एकदम जोरदार चालू आहे. खरं तर शेतकरी पुत्र निवडणूक लढवतोय, त्यामुळे सगळे शेतकरी आणि त्याचबरोबर मतदारसंघातले सगळे जवान जे सीमेवरती लढतायत आणि ज्यांच्या पाठीशी भाऊ आतापर्यंत खंबीरपणे उभे होते ते सगळे जवान मोठ्या उत्साहात प्रचार करतायत. भाऊंचं आता सगळ्या याच्यात चित्र म्हणजे भाऊंचं जे व्हिजन आहे हे सातत्यानं तुम्ही व्यासपीठा म्हणून मांडताय. तर नेमकं व्हिजन काय भाऊंचं, की चंदगडचा विकास म्हणजे चंदगड मतदारसंघाचा विकास कशा पद्धतीनं? खरं तर भाऊंचं विजन म्हणजे चंदगडचं भविष्य आहे. आता निवडणुकीच्या तोंडावरती बरेच जण आपले विजन सांगतात की आम्ही चंदगडमध्ये मेडिकल कॉलेज आणू, मेडिकल हॉस्पिटल आणू, चंदगडमध्ये आम्ही मोठमोठ्या कंपन्या आणू, चंदगडच्या तरुणांना रोजगार देऊ. भाऊंचं चंदगडचं व्हिजन नेमकं काय आहे, काय सांगू शकशील? भाऊंचं जे चंदगडचं विजन आहे, खरं तर चंदगड विधानसभा मतदारसंघ म्हणजे आजरा, गडिंग्लज आणि चंदगड या तिन्ही तालुक्यातले जे सगळे नागरिक आहेत त्यांचे प्रश्न कुठेतरी सुटले पाहिजेत. शेतकऱ्याचा भाग आहे हा, इथे शेतकरी वर्ग राहतो, त्यामुळे इथल्या तरुणांना रोजगार मिळावा, इथल्या तरुणांना चांगलं शिक्षण मिळावं. म्हणजे चंदगडचं आतापर्यंत आम्ही दुर्दैव बघितलं की असं म्हणतात की गेले कित्येक वर्ष जे सत्ताधारी आतापर्यंत इथे राज्य करत होते त्यांचे आम्ही जाहीरनामे बघितले. तर चंदगडमध्ये आम्ही रोजगार आणू, आम्ही मोठमोठ्या कंपन्या आणू, चंदगडमध्ये मेडिकल कॉलेज आणू, हॉस्पिटल आणू, आता त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगतात. खरं तर गेले कित्येक वर्ष ज्यांच्या आमदारांच्या घरात जी सत्ता असून सुद्धा त्यांनी आतापर्यंत एकही मेडिकल कॉलेज इथं आणले नाही, एकही कंपनी इथे आणली नाही. आणि त्यांचे वडील आमदार होते, त्यांचे मेहुणे खासदार होते, त्यांचे सासरे खासदार होते, त्यांच्या राजकीय घराने इतकं मोठं असून सुद्धा कधी त्यांना चंदगडचा विकास करावा वाटला नाही. दुसरीकडे आहेत आपल्या नंदाताई बाभुळकर, त्यांचं जर बघितलं तर त्यांचे वडील म्हणजे चंदगडचं दैवत आहेत बाबासाहेब कुपेकर मतदारसंघाचं, त्यांच्यावर टीका करणं योग्य नाही.